तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे. कुणीही प्रतिक्रिया देऊ नका, या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जाईल. SIT चौकशी करण्याची आपण मागणी करू आहे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे. मूळ मुद्दा असा आहे की या प्रकरणानंतर सगळे शिंदेंच्या शिवसेनेकडून राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. त्यामुळे भरत भगत आणि सुधाकरांची राजकीय कोंडी जी आहे शिंदे गटाकडून सुरू केलेली आहे, याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात म्हणजे जे सुधाकरांच्या कार्यालयामध्ये कर्जतमध्ये पोहोचले आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे. या प्रकरणामध्ये जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, याच मागणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सुधाकर घारेंना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, अशा प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया येताना आपल्याला दिसून येते. मूळ मुद्दा असा आहे की हे प्रकरण आता राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गट असं प्रकरण तापवण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष शिंदे गटाकडून हे प्रकरण तापवलं गेलं असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सुधाकर घारेंना बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न भरत भगतांना केला जातो आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेसुद्धा सोशल मीडियावर आक्रमक झाले होते. मात्र सुनील तटकरे यांनी शांतता राखा, श्रद्धा आणि सबुरी अशा प्रकारचा सल्ला जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की कुणी बोलू नका, प्रतिक्रिया देऊ नका. जे काही प्रकरण आहे ते पोलीस तपास करतात. योग्य तो न्याय जो आहे त्या काळोखे परिवाराला भेटेल आणि मात्र याच्या मागे जे कोण आहे ते समोर येईल, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त केलेलं दिसून येत आहे. मूळ मुद्दा असा आहे की तटकरे हे भेटून घेतलेले, धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण दोन्ही नेते एक जे फायर आहेत म्हणजे आक्रमक आहेत ते नेते अडचणीत सापडलेले आहेत. त्यामुळे त्यांना गुन्ह्यामध्ये नोंदवण्याचं जे गुन्ह्यामध्ये नोंद त्यांची करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे जाणून बुजून राजकारण केलं जात आहे, असा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. त्यामुळे तटकरे काल अजित पवार गटाच्या कार्यालयामध्ये अर्थात सुधाकरांच्या कार्यालयामध्ये येऊन पक्ष कार्यातील पदाधिकाऱ्यांशी यांच्याशी संवाद साधलेला आहे. धन्यवाद. आपण कुठेही व्यक्तिगतरित्या प्रतिकार पुढे देऊ नये, एवढंच मला या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगायचं आहे. अधिक म्हणण्यापेक्षा आपण शांततेने थोडा बसायला जाय, काय प्रमुख सहकार्याची चर्चा करेन, अधिक काही गोष्टी समजून घेण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न करेन. मी जाहीररित्या सांगितले नाही, मग अशी माध्यमाची बोलत असताना आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करेन, जितक्या तपास यंत्रणा त्या तपास यंत्रणेची वेगळी SIT जरी त्यांनी स्थापन केली तरी हरकत नाही. म्हणजे मग तुम्ही काय 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 केलं नंतर या घटनेच्या नंतर ते सुद्धा आजमावले त्याच्यासमोर येणं हे तितकंच कर्मप्राप्त राहील. एवढंच छोटेखाने वाक्यामध्ये आपल्या समोर समाज व्यक्त करत असताना मी या ठिकाणी बोलतो. अधिक काही बोलत नाही आणि खूप काही बोलायचं आहे, पण योग्य वेळेला ती बोलण्याची संधी परमेश्वर आपल्याला देईल, एवढंच या ठिकाणी अधिकारी सांगतो. आपण ज्या भावनेने, ज्या तत्परतेने, ज्या आपुलतेने, ज्या विश्वासाने आणि त्या कणखरपणाने अडकणे आला, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी शब्दभावामध्ये माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. अधिक काही बोलत नाही, पण आपली प्रचंड उपस्थिती त्या नेतृत्वाच्या भूमिकेच्या बद्दलची एक तऱ्हेचे विश्वास दाखवते याबद्दलचं भावना या ठिकाणी व्यक्त करतो. अधिक काय बोलत नाही. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.